भगवत कृपा जागृत आहे। आपण भगवंताला एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा सुंदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धावानगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज लीनालाव या ठिकाणी गणेशजी कोहडे यांच्या घरी नव्याचा कार्यक्रम पार पडला आणि त्या निमित्ताने आज चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचा जगाचे पालन करता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे संचालक सर्वांचे सद्गुरू मानदाकी बाबा जुंदेजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी वाराणसी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच आजच्या कार्यक्रमाले पाहुणे लावलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी सचिव आणि संचालक आणि मार्गदर्शक विठ्ठलजी क्षीरसागर साहेब, यांना माझा नमस्कार। तसेच आपल्याला भामोळा या गावचे मार्गदर्शक वामनजी बंजारी साहेब, यांना नमस्कार। तसेच यशवंत सुरे साहेब मार्गदर्शक कोलामेडचे, यांना माझा नमस्कार। आणि शाखेचे कोषाध्यक्ष नितेश कडंबे साहेब, यांना नमस्कार। तसेच माजी शाखेचे सचिव कमलाकर लिंबे साहेब, यांना माझा नमस्कार। तसेच आदरणीय मंच आणि बसलेले सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। बघा, खूप छान मार्गदर्शन झालं आहे आणि मार्गदर्शन म्हणलं तर अनुभवाच्या आधारित मार्गदर्शन होतो आणि तोच आपल्या कामी येतो आणि त्याच्यातूनच आपले दुःख दूर होतो। बघा, वेळ कमी आहे आणि मला थोडक्यातच बोलायचं आहे, मग मी पहिले जास्त बोलत नाही आणि थोडक्यात आणि जे क्षीरसागर साहेबांनी सांगितलेले अनुभव तुमच्या अनुभव आलेले असतील आणि तेच अनुभव आमच्याकडे पण आहे, पण ते सांगत नाही। आपला एक साधा एक छोटासा अनुभव आहे। येशूला सांगितलं होतं का भूताकडे, आता 8 दिवसाच्या अगोदर ची गोष्ट आहे। एक सेवक आला आणि तिच्या अंगामध्ये भूत येऊ लागला। भूत म्हणजे असं तो आला का मागाडे बघायचा आणि तवात चिवर करून असा खूप असे डोळे घालून बघायचा आणि मी मग तसं बोलल्यावर मी एक तर बघायच्यानंतर 2-1 मिनिटांनी शांत होऊन द्यायची आणि तिथं वर करून दिलं, निघून घ्या। आता काय झालं, मी त्या दिवशी गंगापूरला नवोहन होतं आणि त्या नवोहनात गेलो होतो आणि संध्याकाळी मी 5 वाजता कार्यक्रम संपल्यापासून घरी आलो। मला घरी यायच्या अगोदर त्या बाईला साफसफाईचा शब्द दिला होता, साफसफाई केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी ती आली आणि मला फोन केला का आम्ही येऊन राहिलो म्हणून। म्हणलं ठीक आहे, तुम्ही 5-5:30 पर्यंत या आणि मग मी घरी आली। मला यायच्या अगोदरच आली आणि जशी गेटवर आली उतरली तशी तिच्या अंगात भूत सुटला आणि तो भूत आपलाच बोलायला लागला। मला यांना लावलं, मला त्यांना लावलं, याचं नाव घेते त्याचं नाव घेतोय। आता घरी माहित नाही येणार आहे म्हणून, आता गेटच्या समोर म्हणून रस्त्यावर आता बोलायला लागला जोराने। आता आमच्या घरची बाई होती, काय झालं बाबा, काय झगडा झाला बाबा कोणाचा, काय बोलून राहिली तर बाहेर निघून पाहिजे। सेवक होते, बाहेर बोलावलं, बसले, तो भूत निघाला गेला तो आणि मग नंतर मी 10 मिनिटं आलो घरी येता बरोबर तिच्या अंगात भूत शिरला। तो भूत शिरला असा पाहत होता माझ्याकडे का तुम्ही आलेच काय म्हणते, अरे माझ्या घरी मी येत कुठे जाणार, म्हणजे तो कशाने राहिली नाही, तुम्ही आलेच कशा म्हणा। आणि तिला जे काय बोलायचं बोललं आणि तिला तिक्त करून दिलं आणि तो भूत निघून गेला आणि तोपासून तो भूत आला नाही। थोडासा दाखवला म्हणते पण तो नाही आला। बघा, आमच्या भाषेत काही राहत नाही, पण त्या भूताला असं का बोलावं का तुम्ही कशाला आले। बाकी सेवक होते त्याला कोणीच म्हणत नव्हते, त्या 2-3 सेवक आले त्यासोबत त्याला काहीच म्हणत नव्हतं का तू कशाला आलो, फक्त मलाच म्हणायचे का तू काऊन आला, ते तू भाषा। पण मी त्याला विचारपूस केली, तिथं करून दिला आणि निघून गेला। बघा, असं पुष्कळचे आहे अनुभव। बघा, काल एका सेवकाचा फोन आला,
जवळपास काही 5:30 वाजताच्या दरम्यान फोन आला आणि त्याला मी कार्यक्रम बंद केले. तो एका मार्गदर्शक होता, तो सोडून आला, दुसऱ्या मार्गदर्शकाला जाणं, त्याचे 2-3 मार्गदर्शक बदलून झाले आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आला. त्याला समजवलं पद्धती, काही दिवस खूप सुरळीत चालला आणि नंतर त्यानं दारू पिली. एक वेळा पिली तर जवळपास 8 दिवस पिली. तो म्हणता जे आलं म्हणजे आमच्याकडे माझ्याकडे चूक झाली, मी दारू पिली. मला चूक नाही झाली तर गुन्हा केला, मी त्याला कारण देत नाही आणि नाही दिले. मग त्याला खूप समजा करून त्याला सांगितलं 3 वेळा मंडळात जा आणि तिथं भगवंताला माफी माग. तो जेव्हा मंडळात गेला, माफी मागितली. त्याच्यानंतर पुन्हा कार्य सुरू केल्यावर परत त्याच्या पुढे पुन्हा दारू पिली. आता पुन्हा दारू पिली, माहीत झालं आता तिचा वडील आता ते काम तर विनानी करत होता आणि खूप विचार केला. मी म्हणलं तुला कार्य देतच नाही देत म्हणजे नाही देत. मग आता त्याच्यासोबत आपला सचिन भांडारकर होते. म्हणलं तुम्ही मंडळात जा चिठ्ठी घेऊन या. मी म्हणलं कार्य देत नाही. आता त्याच्याकडे माझ्याचा नंबर असल्यामुळे काय झालं, फोन लावला, त्याचा फोन उचलला आणि त्याने सांगितलं त्याचे मार्गदर्शक म्हणून ते सही आम्ही त्याच्यात काही बोलू शकत नाही. ते नाही म्हणते तर नाही म्हणते, ते पहा तुम्ही काय करायचं. आता काय झालं, आता हा सचिन या शब्द काढून घेतला. आता बसला काय होतं, काढून घेतला शब्द गेला, शब्द काढून घेतला काय कागद एक काम करा माझ्या भरोशावर. म्हणलं पहा विचार कर. विचार केला, ठीक आहे म्हणजे त्यापुढे दारू पिणार नाही शब्द त्याने काढला. ठीक आहे म्हणलं आता यावेळेस तुला माफ करून देतो. म्हणजे मी ना माफ करत, भगवंत माफ करेल. मी शब्द धरून तू कार्य चालू कर. कार्य चालू केले, सगळं केलं. महिना 1.5 महिने 2 महिने झाले, सगळं व्यवस्थित चाललं. त्याला 60 दिवसाचे कार्य दिले, तेही पद्धतशीर केले आणि त्याच्या मुलानं काहीतरी चूक केली आणि चूक केली ते नाही सांगितली. ती चूक त्या माणसानं जमानत घेतली होती, त्या माणसावर दुःख आले, त्रास होण्याला. काय झालं लक्षात आलं नाही. डॉक्टर गेला 3-4 दिवस भरती राहिला, तिच्या लक्षात आलं नाही. डॉक्टर म्हणते काहीच नाही. काय झालं असं खूप विचार करू लागला. बरोबर विचार आहे त्याच्यामध्ये, काही याच्यात चूक नाही आहे. मग त्याला कळलं का नाही आपण कोणाची तरी जमानत घेतली आणि त्या व्यक्तीनं काही नाही केलं. त्यानं मनातल्या मनात भगवंताला चुकायची सोडवणूक केली का बाबा मी आमच्या व्यक्तीची जमानत घेतली आणि मला दुःख होऊन आले, काहीतरी कुठतरी चुकलंय. भगवंताला योग मागितला, भगवंताला योग मागितला, माफी मागितली आणि त्याचे दुःख नाहीसे झाले आणि 4थ्या दिवशी त्याची सुट्टी झाली. त्याचे 40,000 रुपये डॉक्टरला भरावे लागले. आणि नंतर मग घरी आलेल्या बाद मी येऊन सांगू लागला काकाजी मध्ये माझ्यावर एक चूक झाली. काय झालं चूक नाही म्हणतो, मी आमच्या व्यक्तीची जमानत घेतली आणि त्या व्यक्तीनं दारू पिली, त्याच्या मुलानं केलं गडबड, ताडी पेली अजून काहीतरी केलं. तो मध्ये ज्या असं झालं चूक झाली बा याच्या वेळी जमानत नाही घेणार. म्हणलं काय आपण कुठल्याही शोकाची म्हणता येणार नाही का हा शोक सुधरेल म्हणून. आणि आपण विचार करतो का चांगला सुधारला पाहिजे, चांगला झाला पाहिजे, चांगलं कुटुंब बनायला पाहिजे. प्रयत्न करणारे म्हणतात प्रयत्न केले तो कोणा जमानत घ्या नाही तर काही गरज सुधारणार नाही. आता काय झालं, 2 महिन्याच्या अगोदरची गोष्ट आहे, 2-3 महिन्याच्या अगोदरची गोष्ट. आता मी त्याला दारू पिला, मी सांगितलं कार्य देत नाही बिलकुल बंद, आता यायचंच आम्हाला माझ्या घरी. आता काय झालं, त्या मुलाची तब्येत खराब झाली आणि त्या डॉक्टर भरती केला नागपूरले. भरती केलेल्या बाद म्हणजे त्याच्या मुलानं फोन केला का डॉक्टर म्हणतात का आज अगर औषध काम नाही केली तर त्याचे दोन्ही बाईक आपल्या 3 वर. आणि तो फोन केला तिथून, काकाजी काहीतरी सांगा, काकाजी काहीतरी सांगा. मी मला काहीच सांगत नाही, तुझं विनंती आहे जा तिथं का म्हणायच्या काय शब्द द्यायचा तू ठेव. त्याच्यावर मी काय सांगू शकतो का तुला शब्द का माझ्या घरी यायच होत नाही कारण किती वेळा समजावून सांगू. आणि आता पुन्हा काल फोन आला त्याचा आणि आजी म्हणे माझ्याकडे चूक झाली, याच्या पुढे काय करणार. म्हणलं बाबा तू साऱ्या गाव घुमलास, सगळ्याला शब्द दिला, म्हणजे मी भवनात गेलो, आश्रमात गेलो, तू कुठेही जा, पण जोपर्यंत तू स्वतःला बदलत नाही तोपर्यंत तू सुधरू शकत नाही.
आणि तुझा घर सुटू शकत नाही, तू येऊ नको. तरी मी नवनी केली, अशी नाही की मला बोलायचं आहे. तरी मी त्याला शब्द दिला का एक काम कर, रात्री 8 वाजताच्या नंतर ये, 8 वाजतानंतर घरी येऊ. शब्द दिलेल्या बाजू त्या शब्दाचा अपमान केला, तो आलायची नाही. बघा अशा पद्धतीच्या सेवकाचं काय करायला पाहिजे. म्हणून विचार करतो आम्ही का कार्य द्यायच्या वेळेस का नाही खरंच हा व्यक्ती करू शकते का नाही करू शकत. त्याला 1 वेळा 2 वेळा 3 वेळा दिल्या पाहिजे, आम्ही बिलकुल त्याला कार्य देत नाही. तसेच दगडूसाहेबांची गोष्ट झाली, वेळ तर बहुत कमी आहे. आणि एक आज गोष्ट बोलायची होती, आता ते न सांगतो. खूप जुने सेवक आहेत, 40 वर्षाचे 45 वर्षाचे, आता खूप सांगतात. आम्हाला तर माहित नाही, आम्ही तर आताचे सेवक आहोत, नवीन सेवक आहोत, नवीन मार्गदर्शक आहोत, तेवढा अनुभव नाही आहे. तरी आमच्या या नियमावलीच्या आधारानं किंवा आमच्या चर्चे हिशोबानं काही विषय आहेत का अजूनही सेवक जुने विचाराने वागतात आणि ते विचार घेऊन त्याला विकार निर्माण होते. आणि आपण साधे कार्य करत असताना आपण त्याच्यामध्ये त्यागाचे बंधन पाडतो. खूप चुकीचं आहे. नियमावलीत लिहिलं आहे, आपण कधी नियमावली वाटत नाही आणि दुःख घेऊन बसतो. आता असंच माझा कोकणीकडे प्रकार झाला होता, आज एक राजू मांढरेकडे प्रकार झाला होता. तो त्याला सांगून ऐकत नाही, त्याला मोकळं सोडून दिलं, म्हणजे तू पाच बस. आपल्या साध्या कार्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करता येत नाही, तरी पण आजकाल सेवक लोक साध्या कार्यामध्ये ब्रह्मचर्याचे वलन पालन करते आणि दुःख आले म्हणजे ते विसरून जाते का आम्हाला दुःख कशामुळे येऊ नये. आता जी एक सेवक आला होता, आता नाव सांगत नाही, आता त्याची चूक तर मला कळली पण नावही सांगत नाही आणि काय नाही. मग याच्या अगोदर 5-6 लोकांत झालाय आणि मार्गदर्शकाला बदनाम करतात. काय कार्य सुरू असताना ब्रह्मचर्याचं पालन करायला सांगितलं म्हणून आम्ही पालन करतो म्हणून डायरेक्ट नावही सांगतात. काय एक काम कर, थांब तुम्ही फोन लावतो, आम्हाला सामने बोलून घेऊ. अशी नाही म्हणते आम्हाला बाजूच्या सेवक काय होतात त्याला सांगितलं. म्हणजे इतके खोटं बोलतात. म्हणून आम्ही सेवकावर विश्वास ठेवत नाही. आता असे भरपूर आहेत. आता या सेवकाचे विचार आणि पहा वेळ संपला आहे. आता मला ओळख जास्त जागा तर नाही राहिली, तरी पण आपल्याला शब्द दिला आहे का 4:30 वाजता आपल्याला पूर्ण संपवायचं आहे. आणि त्या वेळेला भान ठेवून आपल्याला कारण बोलणं तर आहे, पुष्कळचे कार्यक्रम आहेत, प्रत्येक कारणात काही ना काही बोलता येते. आणि आपण अगर वेळेचं बांधणं ठेवलं त्या कार्याला काही महत्व नाही आणि महत्व राहत नाही. म्हणून मी आपलं येतच जे काही बोलत थांबवतो आणि माझ्या बोलण्यात त्यांना जर कोणाचं मन दुखलं असं तुम्ही भगवंताला, बाबाला, आई वडशीला आणि बसलेल्या मंचाला आणि सर्व सेवक सेविकांना माफी मागतो. आपले 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना नमस्कार.